नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ई सर्व्हिसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम ECHS यांच्याकडूनची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. विविध पदांसाठी विविध जिल्ह्यांसाठी ही भरतीची जाहिरात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. ती पाहू शकता जी अधिकृत जाहिरात आहे त्यानुसार ECHS इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन टू एंगेज फॉलोइंग मेडिकल पारा मेडिकल अँड नॉन मेडिकल स्टाफ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस म्हणजेच कंत्राटी पद्धतीने 5 ECHS पॉलिटेक्निक म्हणजे इथं आहेत कोल्हापूर आहे, सांगली, त्याच्यानंतर सातारा, कराड, चिपळूण यासाठी आहेत. ECSM 11 महिन्याच्या सिव्हिलियन कॅन्डिडेटसाठीचे आहेत. इथं पाहू शकता. याच्यामध्ये पहिलं जे आहे ऑफिसर इनचार्ज हे पद आहे. याच्यासाठीचं क्वालिफिकेशन पाहू शकता. ग्रॅज्युएट ओनली रिटायर्ड सर्व्हिस ऑफिसर्स शुड बी ड्रॉईंग पेन्शन म्हणजे रिटायर्ड सर्व्हिस ऑफिसरसाठी आहे. एक जागा आहे, कराडसाठी असणार आहे. त्याचबरोबर मेडिकल ऑफिसरसाठी पाहू शकता. MBBS मिनिमम 5 years एक्सपिरियन्स म्हणजे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. इंटर्नशिप प्रोफेशनल ॲडिशनल क्वालिफिकेशन मेडिसिन सर्जरी. याच्यामध्ये एकूण 12 जागा आहेत. कोल्हापूरसाठी 4, सातारा 3, सांगली 2, चिपळूण 1 आणि कराडसाठी 2. त्याच्यानंतर मेडिकल स्पेशलिस्टसाठी पाहू शकता. MDMS स्पेशलिटी कन्सर्न DNB मिनिमम 5 years एक्सपिरियन्स. पार्ट टाईम एम्प्लॉयमेंट इज ऑल्सो परमिटेड ऑन हावरली बेसिस. याच्यामध्ये 2 जागा आहेत कोल्हापूर आणि सांगलीसाठी. त्याच्यानंतर जॅनॉलॉजिस्टसाठीची पाहू शकता. MDMS स्पेशलिटी कन्सर्न DNB इन मिनिमम 5 years एक्सपिरियन्स. पार्ट टाईम एम्प्लॉयमेंट इज ऑल्सो परमिटेड. कोल्हापूरसाठी आहे 1. त्याच्यानंतर डेंटल ऑफिसरसाठी BDS मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. याच्यामध्ये 5 जागा आहेत. त्याच्यानंतर सायकोथेरपिस्टसाठी डिप्लोमा क्लास 1 सायकोथेरपी कोर्स आर्म्ड फोर्सेससाठी मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. एकूण 2 जागा. त्याच्यानंतर रेडिओग्राफरसाठी डिप्लोमा क्लास 1 रेडिओग्राफर कोर्सेस आर्म्ड फोर्सेससाठी मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. एकूण 2 जागा आहेत. त्याच्यानंतर इथं पुढे पाहू शकता. लॅबोरेटरी असिस्टंटसाठी DMLT क्लास 1 लॅबोरेटरी टेक कोर्सेस आहे. याच्यामध्ये 5 वर्षाचा अनुभव. एकूण 1 जागा आहे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी BSc MLT 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा मॅट्रिक्युलियन म्हणजेच 10वी 12वी पास असणे आवश्यक आहे. सायन्स रेगोनाइज म्हणजे सायन्सच्या विषयामधून. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी फ्रॉम रेगोनाइज इन्स्टिट्यूशन. यासाठी एकूण 4 जागा आहेत. फार्मसीसाठी पाहू शकता. B फार्मसी फ्रॉम रेगोनाइज इन्स्टिट्यूट मिनिमम 3 years एक्सपिरियन्स किंवा 12वी सायन्समधून म्हणजेच केमिस्ट्री बायो फिजिक्स केमिस्ट्री बायोमधून अप्रूव्ड डिप्लोमा फार्मसी फ्रॉम अन इन्स्टिट्यूट रेगोनाइज इन द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया रजिस्टर्ड फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948. यासाठी एकूण 5 जागा आहेत. 4 जागा आहेत. त्याच्यानंतर नर्सिंग असिस्टंटसाठी पाहू शकता. GNM डिप्लोमा क्लास नर्सिंग असिस्टंट कोर्स आणि 5 वर्षाचा अनुभव. एकूण 1 जागा आहे सांगलीसाठी. त्याच्यानंतर डेंटल हायजिनिस्टसाठी पाहू शकता. डिप्लोमा होल्डर इन अ डेंटल हायजिनिस्ट क्लास 1 कोर्स त्याच्यामध्ये एकूण 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. यासाठी 5 जागा आहेत. त्याच्यानंतर चौकीदार या पदासाठी 8वी पास GD ट्रेड आर्म फोर्सेससाठी पर्सनल असणे आवश्यक आहे. एकूण 2 जागा आहेत. पुढे क्लर्कसाठी आहे. ग्रॅज्युएशन क्लास 1 क्लेरिकल ट्रेड आहे आर्म फोर्सेस विथ मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. याच्यासाठी 1 जागा आहे. सफाईवाल्यासाठी लेटरेट मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. शिक्षण त्याच्यामध्ये 5 जागा आहेत. फिमेल अटेंडंटसाठी लेटरेट मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स सिव्हिल आर्मी हेल्थ इन्स्टिट्यूशनमध्ये. एकूण 5 जागा आहेत. याच्यामध्ये पाहू शकता. महत्त्वाची माहिती पुढे देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे 9 मार्च 2024. याच्यामध्ये जे अर्ज आहेत ते इंटरव्ह्यू टायमिंग असणार आहे. सरळ मुलाखत आहे. सरळ मुलाखत जी आहे HQ कोल्हापूर हेडक्वार्टर आहे इथे घेण्यात येणार आहे 19 मार्च 2024 रोजी. ते इंटरव्ह्यू हेल्ड बिटवीन 9 ते 5 या दरम्यानमध्ये असणार आहे. इंटरव्ह्यूचं टायमिंग असणार आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे विविध पदांसाठीची भरती ECHS यांच्याकडून देण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.